गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येतोय सर्वांना? स्लाइड्स विजिबल आहेत? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. विद्या, शुभांगी, स्नेहा, इज माय व्हॉइस क्लिअर? एम आय ऑडिबल? ओके स्नेहा. तर इथे बघा, आपण कालच्या लेक्चरमध्येच आपण सुरू केलं होतं की कोणत्या टाईपच्या स्टरिलायझेशनच्या मेथड्स आहेत. स्टरिलायझेशन काय आहे, त्याच्याचबरोबर आपण डिसइन्फेक्शन काय असतं हे कालच्या लेक्चरमध्ये बघितलंय. स्टरिलायझेशनमध्ये आपण सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ज्यावेळेस किल करतो, ओके, इन्क्लुडिंग स्पोर्स, लक्षात ठेवा, इन्क्लुडिंग स्पोर्स, त्याला म्हटलं जातं स्टरिलायझेशन. ते जर तुम्ही डिसइन्फेक्शनमध्ये बघितलं, जे मोस्ट पॅथोजेनिक किंवा आता सेग्रिगेट नाही करू शकत आपण, पण मोस्टली जिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल केले जातात, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करण्यासाठी ही प्रोसेस जी यूज केली जाते याला म्हटलं जातं डिसइन्फेक्शन. त्यानंतर अँटीसेप्सिस. तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला काही हाताला लागल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पडता, लागतं, त्यावेळेस तुम्ही जे काही डेटॉल, सॅव्हलॉन, जे काही तुमच्या त्या साईटवरती अप्लाय करताय त्याला म्हटलं जातं अँटीसेप्सिस. म्हणजे हे पण अँटीमायक्रोबियल्सच आहेत, पण हे लिव्हिंग टिश्यूज वरती अप्लाय केले जातात. ओके, जे काही तुमच्या घरामध्ये तुम्ही फरशी साफ करताय ते फ्लोअर साफ करण्यासाठी यूज केलं जातं. सिमिलर त्याची जरी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतील ते तुम्ही तुमच्या स्किनवरती अप्लाय नाही करू शकत, ड्यू टू त्यांच्या जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा हजार्डस असू शकतं. जे फ्लोअरचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करतायत, सिमिलरली सेम मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमच्या हातावरती असतील हे गरजेचं नाही. म्हणून जे तुमचे लिव्हिंग टिश्यू जसं की स्किन, म्युकोसोल मेम्ब्रेन, ज्यांच्यावरती तुम्ही जे अप्लाय करतात ते असतात अँटीसेप्सिस. त्यानंतर डिकॉन्टॅमिनेशन. एक सेफ लेवल पर्यंत जे काही कॉन्सन्ट्रेशन आणता तुम्ही कॉन्टॅमिनेंटचं, दॅट इज डिकॉन्टॅमिनेशन. सॅनिटायझेशन. सॅनिटायझेशनमध्ये आपण बघितलं होतं, जे काही अशा पब्लिक प्लेसेस असतात किंवा इम्पॉर्टंट प्लेसेस असतात तिथे ज्यावेळेस तुम्ही क्लिनलीनेस ठेवता त्याला म्हटलं जातं सॅनिटायझेशन. बॅक्टेरियोस्टॅटिस. स्टॅटिस म्हटलं की जे काही तुम्ही ग्रोथ आहे, ग्रोथ तुम्हाला कमी करायची, ओके, त्याच्यामध्ये विथआउट किलिंग ग्रोथ स्टॉप केली जाते, पण त्यांना किल नाही केलं जात. कशामध्ये? बॅक्टेरियोस्टॅसिस मध्ये. बॅक्टेरियोसिडल मध्ये जिथे जिथे सीडल येतात ते दॅट इज किलिंग. मग इथे बॅक्टेरियोसिडल आहे तर म्हणजे बॅक्टेरियाला किल करायचे. स्पोरिसिडल म्हणजे स्पोर्सला इथे किल केले जातात. ओके, हे डिफरन्सेस समजून घ्या स्टरिलायझेशन अँड डिसइन्फेक्शन मध्ये कोणते कोणते. आता जे काही फिजिकल मेथड ऑफ स्टरिलायझेशन होतं ज्याच्यामध्ये आपण ड्राय हीट आपण काल कम्प्लीट केले. ड्राय हीट एक्झॅक्टली काय आहे, किती टेम्परेचर असायला पाहिजे, बघा इथे कशा क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात एक्झाम्समध्ये. तर याच्यामध्ये मी काल सांगितलं होतं की ऑलरेडी ऑटोक्लेव्ह वरती क्वेश्चन आलेला आहे की किती टेम्परेचर आहे, त्याच्यानंतर किती प्रेशर आणि किती मिनिट्स असतात, किती मिनिटसाठी ठेवायला लागतं. आता सिमिलरली क्वेश्चन तुमच्या एक्झाम्समध्ये लॅब सायंटिफिक ऑफिसर, बॅक्टेरियोलॉजिस्टच्या बॅचमध्ये किंवा लॅब टेक्निशियनसाठी हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये बघा टेम्परेचर इथे किती दिलंय, 160 डिग्री सेल्सिअस फॉर 2 hours. ते जर 10 डिग्री सेल्सिअसने वाढलं तर 170 डिग्री सेल्सिअस होतंय आणि टाइम कसा होणार आहे, 2 hours हाफ होतोय. 2 hours काय होतोय, हाफ, म्हणजे आन्सर काय येणार आहे 1. ओके, म्हणून इथे 1 hour. सिमिलरली परत 170 मध्ये जर तुम्ही 10 डिग्री सेल्सिअस वाढवले, परत या 1 hourला तुम्हाला काय करायचंय, हाफ करायचंय, म्हणजे हाफ hour म्हणजे 30 minutes. 30 minutes. ओके, हे इथे बघितलंय. कोणत्या कोणत्या युटेन्सिल्स जे असतील, सो नॉट युटेन्सिल्स, जे काही तुमचे ग्लासवेअर्स असतात, इम्पॉर्टंटली इक्विपमेंट जे तुम्ही यूज करतात त्यांना इथे स्टरिलाइज करण्यासाठी कोणकोणते यूज केले जातात. तर ग्लासवेअर म्हणजे पेट्री डिशेस, फ्लास्क, पायपेट्स. मेटल इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात. ऑइल्स, पावडर्स, वॅक्सेस, हे सगळे काय करू शकता तुम्ही, स्टरिलाइज करू शकता बाय युझिंग ड्राय हीट. त्यानंतर मॉइस्ट हीट आज आपण स्टार्ट करतोय. ओके ओके, ठीक. आता ऑटोक्लेविंग. सिम की तुम्हाला जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते किल करायचंय, पण ऑटोक्लेविंग हे स्टरिलायझेशनसाठी यूज करता तुम्ही. जसं ड्राय हीट मध्ये कोणती हीट असणार आहे, ड्राय हीट. याच्यामध्ये बघा हॉट एअर
ओव्हनमध्ये जी काही हीट असते ती ड्राय हीट असते. म्हणजे याचा बेसिक एक्झाम्पल म्हणजे तुमचा जो असतो तवा आणि दुसरा आहे कुकर. ओके, तव्यावरचा जो चटका लागतो तशी हीट कशी, ती हीट कॉन्व्हेक्शनमुळे जाते. एक ऑब्जेक्टमध्ये तुम्ही ज्यावेळेस हीट करता, गॅस चालू करता, तिथून ती कम्प्लिटली हीट तुमचा तो तवा गरम करते. दॅट इज ड्राय हीट. आणि कुकरमध्ये अंडर प्रेशर ते मॉइस्ट हीट जनरेट होते आणि त्याचा वाफ जास्त लागू शकते तुम्हाला. म्हणजे काय, त्याच्यामध्ये मॉइस्ट हीटमध्ये तुमच्या हातातून किंवा तुमच्या जिथे चटका लागतो तिथून काय होतं, तिथून आतमध्ये जास्त पेनिट्रेटिंग पॉवर असते, म्हणून ते जास्त इफेक्टिव्ह आहे. ओके, स्टीम अंडर प्रेशर, प्रेशरच्या अंडर स्टीम ही बनवली जाते. ते बॉइलिंग वॉटरच्या पण पुढे जाणार आहे. ओके, अलाविंग हायर टेम्परेचर्स, जास्त टेम्परेचर वाढल्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्यासाठी इम्पॉर्टंट होतं. आता याच्यामध्ये ही जी हीट आहे ती काय करणार आहे, प्रोटीन्स आहेत त्यांना डिनॅचुरेट करणार आहे. डिनॅचुरेशन पेक्षा त्यांना ब्रेक करणार आहे. इथं आपल्या बॉडीमध्ये जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते कसं असणार आहे, DNA असतो, RNA असतो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही आता ऑलरेडी तुमच्या नेक्स्ट जो लेक्चर असेल बॅक्टेरियोलॉजिस्टच्या याच्यामध्ये, तर यांच्यासाठी एक तुमचं जे मॉलिक्युलर बायोलॉजी आहे ते तुम्ही स्टडी करणार आहे. जो काही जेनेटिक मटेरियल आहे यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स असतात. आता कोणते हायड्रोजन, ते जे नायट्रोजन बेस पेज आहेत, 2 नायट्रोजन बेस पेजच्या मध्ये असतो हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड्स टेम्परेचर वाढल्यानंतर ब्रेक व्हायला लागतात. आता जे हेलिकल स्ट्रक्चर आहे आता ते काय होणार आहे, ब्रेक होईल. आता ते सिंगल स्टँडर्ड होईल. मग अशा सिंगल स्टँडर्ड वरती पॉसिबल आहे का अमायनो ऍसिड्स प्रोड्यूस करणं किंवा प्रोटीन्स प्रोड्यूस करणं त्याच्यानंतर? नाही. तर अशा प्रकारे ज्यावेळेस हीट जास्त वाढते त्यावेळेस डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन्स होतं, न्यूक्लिक ऍसिड सेपरेट आउट होतात आणि याच्यामुळे तो प्रॉपरली मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांचे फंक्शन्स कॅरी आउट नाही करू शकत. ओके, तर जर तुम्हाला वाटेल की मॅम बॅक्टेरियामध्ये नॉट नेसेसरी नेहमी DNA प्रेझेंट असतो, RNA पण प्रेझेंट असतो. ओके, पण त्यांच्यामध्ये पण जे काही न्यूक्लिओटाइड्स आहेत त्यांच्यामधले बॉन्ड्स ब्रेकआउट होतात किंवा जे प्रोटीन आहे त्यांचं डिनॅचुरेशन व्हायला लागतं. डिनॅचुरेशनचा अर्थ तुम्ही डिरेक्टली असा घेऊ शकता की ते आता पुढचे नॉन फंक्शनिंग होतात किंवा फंक्शन नाही करू शकत प्रॉपरली. ओके, दॅट इज डिनॅचुरेशन ऑफ प्रोटीन. त्यानंतर मेकॅनिझम काय आहे, जी मॉइस्ट हीट आहे ती जास्त इफेक्टिव्ह आहे. आता इथून सर्वांनी लक्षात ठेवायचे की जास्त इफेक्टिव्ह काय असतं, मॉइस्ट हीट का ड्राय हीट? येस, मॉइस्ट हीट जास्त इफेक्टिव्ह आहे की ड्राय हीट जास्त इफेक्टिव्ह आहे? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, सगळे लक्ष देतात ना? शुभांगी, स्नेहा, विद्या, व्हॉट इज मोस्ट इफेक्टिव्ह, ड्राय हीट और मॉइस्ट हीट? येस, श्रवस्ती, मॉइस्ट हीट जास्त इफेक्टिव्ह असते म्हणून ऑटोक्लेव्ह ही मोस्टली यूज केली जातात. आता याच्यामध्ये ड्राय हीट बिकॉज वॉटर कंडक्ट्स हीट्स बेटर अँड लोवर्स द ॲक्टिव्हेशन एनर्जी नीडेड फॉर प्रोटीन डिनॅचुरेशन. आता यांचं जे मेकॅनिझम आहे ते आपण बघितलं. आता याच्यामध्ये ऑटोक्लेव्हची जी स्टँडर्ड टेम्परेचर, प्रेशर आणि आहे मिनिट्स, किती मिनिट्ससाठी ठेवायचं आहे हे तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. PYQ आहे हा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हा लक्षात ठेवा. त्यानंतर कोणत्या टाईपचे इक्विपमेंट्स याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि त्यांना काय करू शकता की त्याच्यामधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करतात. जर तुम्ही बेसिक लॅबोरेटरीमध्ये थोडं जरी काम केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की जे काही पेट्री डिशेस असतात जे तुम्ही वॉश करता ते ॲज इट इज यूज नाही केले जात. एकच मिनिट. ओके, ते ॲज इट इज नाही यूज करत तुम्ही. जो काही ऑटोक्लेव्ह असतो, ओके, ऑटोक्लेव्ह त्याच्यामध्ये असे कंपार्टमेंट्स असतात. तुमच्या ज्या पेट्री डिशेस आहेत, पायपेट्स आहेत, ते तुम्ही यूज करायच्या आधी यांना ऑटोक्लेव्ह करतात. का गरजेचं आहे ऑटोक्लेव्ह करणं? येस, कारण की जे काही तुम्ही आता पुढे तुमचे मीडिया पोर करणार आहेत, मीडिया म्हणजे ज्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होतील, ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आपण बघितल्यात कोणकोणते मीडिया असतात, काय असतं मीडियामध्ये किंवा कोणते न्यूट्रिएंट्स असतात, आपण ऑलरेडी आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये हे बघितलंय. प्लीज ज्यांनी हे लेक्चर्स बघितले नसतील तर ते लेक्चर्स बघा किंवा ॲटलिस्ट नोट्स रेफर करा. ओके, तर हे जे मीडिया तुम्ही आता जनरेट करणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम स्ट्रेक करतात त्या स्पेसिफिक साईटवरचे. मग इथे तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे की मायक्रो ऑर्गॅनिझम हवेमधले आहेत
तुमच्या मीडियामध्ये कंटॅमिनंट्स आहेत का तुम्ही स्पेसिफिकली ते त्या साईटवरतून घेतलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. या गोष्टी प्रिव्हेंट करण्यासाठी, मायक्रोबियल कंटॅमिनेशन प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही ऑटोक्लेव्ह करता. ओके, तर यासाठी टेम्परेचर किती आहे? 121 डिग्री सेल्सिअस. व्हेरी इम्पॉर्टंट. किती प्रेशर आहे? 15 PSI प्रेशर. आणि त्यानंतर किती टेम्परेचर असायला पाहिजे? 15 to 20 मिनिटसाठी तुम्ही हे यूज करता, मोस्ट स्पेसिफिकली 15 मिनिट्स. ओके, त्यानंतर बघा कोणकोणते मीडिया आहेत, तर कल्चर मीडिया तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. तुम्हाला आता जे पेट्री डिशेसमध्ये पोर करायचा मीडिया आहे किंवा न्यूट्रिएंट ब्रॉथ जरी तुम्हाला तुमच्या पायपेट आपल्या टेस्ट ट्यूब्समध्ये पोर करायचा आहे, ओके, तो सुद्धा तुम्हाला काय करायचं? ऑटोक्लेव्ह, म्हणजे कल्चर मीडिया तुम्ही याच्यामध्ये ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवू शकता. तुमचे जे काही सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते, हॉस्पिटल लाईन, त्यानंतर प्लास्टिक वेअर, हे एक लिमिटेशन होतं. प्लास्टिक वेअर तुम्ही हॉट ओव्हन मध्ये नव्हते ठेवू शकत, पण तुम्ही ऑटोक्लेव्ह मध्ये ठेवू शकता. कारण की याच्यामध्ये काय असणार आहे? इथे असणारे मॉइश्चर किंवा मॉइस्ट हीट, ओके, मॉइस्ट हीट असणार आहे, जेणेकरून तुमचे प्लास्टिक वेस्ट प्रॉपर राहते. त्याच्यामध्ये हीट स्टेबल असतात ते. आणि वेस्ट डिस्पोजल, जे काय तुमचे वेस्ट डिस्पोजल आहेत तुम्हाला हे करायचे ते तुम्ही इथे ठेवू शकता. त्यानंतर लिमिटेशन्स काय असते? याचे लिमिटेशन्स, कॅनॉट बी यूज फॉर हीट लायबल मटेरियल्स. काही जे हीट लायबल मटेरियल्स असतात, जसे की ड्रग्स, काही मीडिया जे जास्त हीट केल्यानंतर काय होऊ शकतात, त्यांचं जे इनिशियल कंपोजिशन आहे ते त्यांचं ब्रेकडाऊन होऊ शकतं. असे तुम्ही कंपोनंट्स ठेवू शकत नाही, मटेरियल्स ठेवू शकत नाही. तर याच्यामध्ये आहेत काही ड्रग्स, प्रोटीन्स, प्लास्टिक दॅट मेल्ट्स. आता काही प्लास्टिक्स असे असतात जे मेल्ट होतात, ओके, ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू नाही शकत. ऑइल्स आणि पावडर्स तुम्ही याच्यामध्ये ठेवू नाही शकत. ओके, ऑटोक्लेव्ह समजलाय सर्वांना? स्टीम, कंटामिनेशन प्रिव्हेंशन. येस नेहा. त्यानंतर जो एक बेसिक डिफरन्स आहे बिटवीन हॉट एअर ओव्हन आणि ऑटोक्लेव्ह मध्ये तुम्ही इथे बघू शकता. ड्राय हीट, मॉइस्ट हीट. टेम्परेचर किती असणार आहे हॉट एअर ओव्हन मध्ये? 160 to 180 डिग्री सेल्सिअस. इकडे 121 डिग्री सेल्सिअस टू 134 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन जर आला तर तुम्ही नेहमी 121 डिग्री सेल्सिअस चूज करू शकता. 1 to 2 hours आणि 15 to 20 मिनिट्स. ऑक्सिडेशन मेकॅनिझम आहे आणि इथे काय करणार आहे ते प्रोटीन डिनॅच्युरेशन करताय. आता हॉट एअर ओव्हन जे काही असतील, येस टू नो, ओके, जे काही स्पोर किलिंग असेल ते काही प्रमाणात होऊ शकते, काही प्रमाणात होऊ नाही शकत, पण ऑटोक्लेव्ह मध्ये स्पोर्स किल केले जातात. मग कोणत्या इन्स्ट्रुमेंटसाठी हा एकदम अप्रोप्रिएट आहे? ग्लासवेअर, मेटल, ऑइल्स, पावडर्स. आणि इथे मीडिया इन्स्ट्रुमेंट्स, प्लास्टिक वेअर, लिनेन, यांच्यासाठी ऑटोक्लेव्ह हा अप्रोप्रिएट आहे. ठीक आहे. इथे लेस इफिशियंट आणि मोर एफिशियंट ऑलरेडी दिलंय. त्यानंतर बघा अदर मॉइस्ट हीट मेथड्स. कोणत्या आहेत मॉइस्ट हीट मेथड्स जे तुम्ही स्टडी केलेत किंवा तुम्हाला माहिती असतील? डे टू डे जे काही आपल्या ऍक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही जे प्रोडक्ट्स कन्झ्युम करता त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल पाश्चरायझेशन. ओके, लुईस पाश्चरच्या डिस्कव्हरीमध्ये मी तुम्हाला हा पॉइंट एक्सप्लेन केला होता, आठवतंय तुम्हाला? येस, आपण हा पॉइंट ऑलरेडी स्टडी केलेला आहे मिल्कसाठी. स्नेहा, गुड. इथे बघा पाश्चरायझेशन मध्ये काय केलं जातं? जे काही एक स्पेसिफिक टेम्परेचरसाठी, टेम्परेचर आणि दुसरा आहे टाइम. हे दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. टाइम आणि टेम्परेचर याचे नावं सुद्धा इथे त्याच्याच वरती डिपेंड करतात. HTST म्हणजे काय? हाय टेम्परेचर. एखादी गोष्ट जर तुम्ही हाय टेम्परेचर वरती हे करताय, त्याला एक्सपोज करताय, तर त्याचा टेम्परेचर कमी, टाइम कमी करताय. सॉरी, जर टेम्परेचर जास्त असेल तर टाइम कमी करायचा आहे. ओके, आणि जर टेम्परेचर लो असेल तर टाइम कसं करायचंय? तुम्हाला वाढवायचं आहे. हे एक बेसिक आयडिया आहे ज्याच्यावरती तुम्ही बघितलं असेल की तुम्ही जरी घरामध्ये दूध गरम करताय, जास्त फुल फ्लेम जर केली तर लवकर दूध उकळतं.
ओके, तर तुम्ही काय करू शकता, टाइम कमी लागतो, पण कधी कधी तुम्ही काय करता, खूप कमी गॅसवरती जर ज्यावेळेस दूध तुम्ही गरम करता त्याच्यावरती काय करणार आहे, जास्त टाइमसाठी तुम्ही ठेवू शकता. तर याच्यामध्ये हा बेसिक प्रिन्सिपल आहे जो यूज केला होता लुईस पाश्चरने. कोणासाठी आणि कधी केला होता, कुठे त्यांचा एक्सपेरिमेंट होतं, वाईन्सवरती त्यांनी का केलं, फ्रान्समध्ये हे कंडक्ट आउट केलेलं. तर त्याच्या याच्यामध्ये सिमिलरली ती प्रोसेस, पाश्चरायझेशनची प्रोसेस ज्यांनी पाश्चरने सुरू केली होती ती आपण मिल्कसाठी इथे लावतो. ओके, याच्यामध्ये पण काय केलं जातं, बॉइलिंग केलं जातं मिल्कचं. इथं टेम्परेचर दिलेले आहेत आणि इथं तुम्हाला टेम्परेचर माहिती पाहिजे. ओके, जे HTST आहेत म्हणजे हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम, याच्यासाठी टेम्परेचर किती आहे, 72 डिग्री सेल्सिअस, आणि कितीसाठी, 15 सेकंडसाठी. आणि तेच तुम्ही जर LTLT ला ठेवलं, LT म्हणजे काय, लो टेम्परेचर लॉंग टाइम. ओके, 63 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट्स. ओके, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट तुम्हाला समजतंय की एक्झामचा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे कोणत्या पर्स्पेक्टिव्हने ते क्वेश्चन्स विचारतात. ओके, जर खूपच जास्त फॅक्च्युअल विचारले तर तुम्हाला टेम्परेचर, टाइम विचारू शकतात. जर थोडे कॉन्सेप्च्युअल जर विचारले तर तुमच्या कॉन्सेप्ट हे होतात, क्लिअर होतात. पण याच्यामध्ये बघा, फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहेत. कुठे कुठे फॅक्ट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर हे कशासाठी यूज केलं जातं, मोस्टली जे काय मिल्क आहे, ज्युसेस आहेत, बिव्हरेजेस आहेत, यांच्यासाठी यूज केलं जातं. आता तुम्ही जे कॅनिंग बघता किंवा आता जे मिल्कशेकच्या बॉटल्स आहेत, ओके, त्यांना जे काही त्या बॉटलमध्ये पॅक केलं जातं त्याच्या आधी त्यांना ऑब्व्हियसली त्यांना एक स्टरिलाइज केलं जात असेल किंवा पाश्चराइज केलं जात असेल, मग त्यांना बॉटल्समध्ये फिल केलं जातं. ओके, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बॉइलिंग ॲट 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे काय, व्हेजिटेटिव्ह सेल्स ऑफ बॅक्टेरिया आहेत. ओके, नॉर्मल बॉइलिंगचं काय असतं, 100 डिग्री सेल्सिअस. तुम्ही पाणी बॉईल करता घरामध्ये, ओके, उकळून पाणी पिता, जेणेकरून काय होईल, त्याच्यामधले जे बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस असतील ते किल होते. ओके, तर याच्यामध्ये बघा, किल्स व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया. आता व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया काय असतात, जे लवकर जर्मिनेट होत आहे. आता कालच्या लेक्चरमध्ये बघितलं, स्पोर्स काय असतात, त्यांचा आउटर कोट हा खूप जास्त रेझिस्टंट असतो टुवर्ड्स हायर टेम्परेचर. जे काही एक्स्ट्रीम कॅलॅमिटीज असतात त्यांना ते रेझिस्टंट असतात. वन्स दॅट रेझिस्टन्स इज ब्रोकन डाऊन दे कम टू व्हेजिटेटिव्ह सेल्स, म्हणजे व्हेजिटेटिव्ह फॉर्म्स, जिथे ते नॉर्मल रिप्रोड्यूस करू शकतात, मल्टिप्लाय करू शकतात, आणि त्यांची जी पूर्ण बॅक्टेरियाची प्रोसेसेस आहेत ते तिथे नॉर्मल टेम्परेचर्सवरती कॅरी आउट करते. दोज आर द व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया. देन द फंजाय अँड द मोस्ट व्हायरसेस इन 10 मिनिट्स. 10 मिनिटासाठी तुम्ही जर ते बॉइलिंग वॉटर ठेवलं तर त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द मायक्रो व्हायरसेस पण किल होतील. पण डू नॉट किल एंडोस्पोर्स रिलायबली. जे काय एंडोस्पोर्स आहेत ते एकदम प्रॉपरली किल होत नाहीत. ओके, त्यानंतर बघा, टिंडलायझेशन, याला काय म्हटलं जातं, फ्रॅक्शनल स्टरिलायझेशन. म्हणजे काय, बॉइलिंग ऑन 3 कॉन्सिक्युटिव्ह डेज. ओके, स्पोर्स जर्मिनेट बिटवीन बॉइलिंग्स. आता समजा 1, 2, 3 बॉइलिंग डेज आहेत. ओके, कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे कसं असणार आहे, लगातार असतील का, येस, 3 दिवस याला बॉईल केलं जातं कॉन्सिक्युटिव्ह डेज मध्ये, ज्याच्या मिडल टाइम मध्ये हे स्पोर्स काय असतील, जर्मिनेट करतील म्हणजे ग्रो आउट करतील. आणि त्या याच्यामध्ये हीट सेन्सिटिव्ह मटेरियल मध्ये जर तुम्ही ठेवलं, ओके, यूज फॉर हीट सेन्सिटिव्ह मटेरियल्स. ओके, ज्याच्यामध्ये हीट सेन्सिटिव्ह मटेरियल्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही 3 कॉन्सिक्युटिव्ह डेज साठी यांना बॉईल करणार आहे तर इथले मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल होणार आहेत. आणि लार्जली रिप्लेस्ड बाय फिल्ट्रेशन. ओके, 3 दिवसासाठी बॉईल करणं इज व्हेरी डिफिकल्ट मेथड. त्याच्यासाठी काय केलं जातं, ती रिप्लेस आता केली फिल्ट्रेशनमुळे. ओके, आपण याच्यामध्ये जे बघतोय स्टरिलायझेशन अँड डिसइन्फेक्शनच्या मेथड्स आहेत. स्टरिलायझेशनचं तुम्ही बघितलंय. आता त्यानंतर जी तुम्ही प्रोसेस बघणार आहे ती काय आहे, फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन कशासाठी केलं जातं मला सांगा, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, फिल्ट्रेशन कशासाठी कॅरी आउट केलं जातं. येस, बरोबर आहे स्नेहा. टेल मी, फिल्ट्रेशन कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम साठी केलं जाऊ शकतं.
का फिल्ट्रेशन इज वन ऑफ द चॉईस? श्रवस्ती, स्नेहा, शुभांगी. इथे बघा, आपण जे नेक्स्ट स्टडी करतोय ते आहे फिल्ट्रेशन. आता याच्यामध्ये नॉट नेसेसरीली ऑलवेज तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम्सच फिल्ट्रेट आउट करताय. कधी कधी तुमच्या याच्यामधले आपले जे काही बॉडीली फ्लुइड्स आहेत त्यांच्यामधून जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल करायचे असतील तर काय करता तुम्ही? फिल्ट्रेशन मेथड यूज करता. जे काही हीट सेन्सिटिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा मटेरियल्स आहेत त्यांच्यासाठी हे यूज केलं जातं. नाही तर काय होतं, ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस त्यांना ऑटोक्लेव्ह करता किंवा हॉट एअर ओव्हनमध्ये टाकता तर जे काही हीट सेन्सिटिव्ह मटेरियल्स आहेत ते त्याच्यामध्ये किल होते, ओके, डिनॅचुरेट होते, ब्रेकडाऊन होऊन जाते ते. तर त्या मटेरियल्ससाठी तुम्ही फिल्ट्रेशन कॅरी आउट करता. फिल्ट्रेशनमध्ये काय केलं जातं, एक शॉर्टली तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवते. याच्यावरती पेपर, ओके, कॉनिकल फ्लास्क, याच्यामध्ये पेपर टाकला जातो, तो फिल्ट्रेशन पेपर, ओके, आणि त्याच्यामधून तुम्ही तुमचं सॅम्पल फिल्ट्रेट आउट करताय. जे काय आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स राहणार आहेत ते कुठे राहतील? याच्यावरती प्रेझेंट राहते, या फिल्टर पेपरवरती. मग त्याच्यानंतर वन्स म्हणजे सगळं सॅम्पल फिल्टर आउट झाल्यानंतर तुम्ही हा पेपर हे करू शकता, काढून घेऊ शकता. तर याच्यामध्ये जे काही मेम्ब्रेन फिल्टर्स असतात, त्यांचे जे पोर्स असते ना, ते मेम्ब्रेनशी पण पोर्स असतात, ओके, त्याच्यावरती डिपेंड करतं की कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यामधून फिल्टर आउट होते. यांची पोर साईज काय आहे? 0.2 to 0.45 मायक्रोमीटर्स. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट वर्ड होता, फिल्ट्रेशन ही हीट सेन्सिटिव्ह मटेरियलसाठी यूज केलं जातं, ओके. आता समजा प्लाझ्मा आहे, सिरम आहे, तर हे कसे आहेत? हीट सेन्सिटिव्ह आहेत. यांना तुम्ही ऑटोक्लेव्ह करणार आहेत का? नो, तुम्ही नाही करू शकत, कारण की त्याच्यामध्ये जे कंपोनंट्स आहेत ते ब्रेकडाऊन होऊन जातील. तर तुम्हाला ते ब्रेकडाऊन पण करायचे नाही आणि याच्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला पण फिल्टर आउट करायचं. अशा सॅम्पल्सला हीट सेन्सिटिव्ह सॅम्पल्स म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणती मेथड यूज करता? फिल्ट्रेशन यूज करता, जेणेकरून मायक्रो ऑर्गॅनिझम पण रिमूव्ह होतील आणि तुमचं सॅम्पल पण सेफ राहील, ओके. तर याच्यामध्ये शीट्स फिल्टर जे आहेत किंवा ब्रेकफेल्ड फिल्टर्स जे हिस्टॉरिकली यूज केले जात होते. त्याच्यानंतर वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट इज हिप्पा फिल्टर्स. यांचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. हिप्पा फिल्टर्स कशामध्ये यूज केले जातात? त्यांचा फुल फॉर्म आहे हाय इफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर, HEPA. हाय इफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर, 99.97% of particles, 0.3 micrometers or larger, used in biosafety cabinets, operating rooms, ओके. जिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमच्या कॅबिनेटमध्ये येऊ नये म्हणून तुम्ही हे हिपा फिल्टर्स यूज करता. यांच्याद्वारे कंटॅमिनेशन येऊ नये म्हणून तुम्ही यूज करता. तुम्ही बायोसेफ्टी कॅबिनेट्स कधी यूज केलेत का? एनी वन ऑफ यू? इथे जे मायक्रो ऑर्गॅनिझम, विद्या, बरोबर आहे, शुभांगी. आता समजलंय तुम्हाला की फिल्ट्रेशन कशासाठी यूज केलं जातंय? बघा, जरी इथे कोणते MSc मायक्रोबायोलॉजीचे स्टुडंट्स असतील, तुम्ही बायोसेफ्टी कॅबिनेट्स नक्की ॲटलिस्ट एकदा तरी यूज केलेलं असेल. तर इथे बघा, कॅबिनेट कसे असतात? असा एक टेबल, इथे अशा एक फ्रेम असते आणि हा साईडचा पार्ट, इथे तुम्ही बसू शकता. तर या स्पेसमध्ये तुम्ही काम करणार आहे, इकडे बघून, ओके. तर इथे पुढच्या साईडून असे पोर्सचं काहीतरी एक कॅबिनेट असतं ज्याच्यामधून हवा येते, अशा साईडून येते. तुम्ही या चेअरवरती बसून इकडे काम करणार आहेत, ओके. आणि पुढच्या साईडून त्याच कॅबिनेटमध्ये एक एनक्लोज कॅबिनेट असतं, ते कॉम्पॅक्ट. तर याच्यामध्ये जे काही फिल्टर्स असतात तिथून अशी एअर येते. आता ही एअर काय करणार आहे? तुमचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बाहेरचं कंटॅमिनेशन आहे, त्यांना प्रिव्हेंट करते आतमध्ये कॅबिनेटमध्ये एंटर करण्यापासून, ओके. त्याच्यामध्ये हिपा फिल्टर्स असतात.
ओके. आणि हिपाचं नाव फुल फॉर्म काय? हाय इफिशियन्सी पार्टिक्युलेट एअर. जे काय करणारे कंटॅमिनेशन प्रिव्हेंट करणारे तुमच्या कॅबिनेटमध्ये, ऑपरेटिंग रूम्समध्ये सुद्धा असे वापरले जातात फिल्टर. आणि याचा यूज काय? स्टरिलायझेशन ऑफ अँटीबायोटिक्स. बघा इथे अँटीबायोटिक्स जे आहेत त्यांना ते हीट सेन्सिटिव्ह आहे, तुम्ही त्यांना हे नाही करू शकत, डिरेक्टली ऑटोक्लेव्ह नाही करू शकत. मग जे सिरम्स आहेत, विटॅमिन्स आहेत, एन्झाईम सोल्युशन जे तुम्ही बनवता, कल्चर मीडिया जे जे सप्लिमेंट्स आहेत ते तुम्ही बनवतात, हे सगळे कसे आहेत? हा तुमचा जो सगळा लॉट आहे हा मटेरियलचा, हा सर्व कसा असणार आहे? हीट सेन्सिटिव्ह आहे. यांना तुम्ही ऑटोक्लेव्ह हॉट एअर ओव्हन नाही यूज करू शकत, कारण की यांच्यामध्ये यांचं डिग्रेडेशन होईल, यांच्या कंपाऊंडचं डिग्रेडेशन होईल. म्हणून तुम्ही फिल्टर्स यूज करता. फिल्ट्रेशन ही एक प्रोसेस आहे. तर याच्या थ्रू तुम्ही काय करताय? मायक्रो ऑर्गॅनिझम्सला सेपरेट आउट करता. ओके. हा जो फिल्टर्स असतो, हा कोनिकल फ्लास्क, हा बिकर, याच्यामध्ये तुमचं सॅम्पल तुम्ही वरतून पोर करता, कारण की ते फिल्टर्स आहेत. तर इथून तुम्ही सॅम्पल पोर केल्यानंतर सॅम्पल आतमध्ये जाणार आहे. या पोर साईज वरती डिपेंड करतं जे मायक्रो ऑर्गॅनिझम इथे सेटल डाऊन होते. ओके. आणि एकदा सगळं सॅम्पल तुम्ही काय केलंय? याच्या थ्रू पास केलंय. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं फिल्टर, जो काही मेम्ब्रेन फिल्टर्स आहेत ते रिमूव्ह करून तुम्ही त्यांना ग्रो करून स्टडी करू शकतात की कोणत्या टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके. फिल्ट्रेशन आपण स्टडी केलंय. त्यानंतर आहे रेडिएशन. ओके. रेडिएशन जे काही युव्ही रेडिएशन यूज केले जातात त्यांनी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल होणार आहेत. आता हे एक्झॅक्टली काय करतात? तर हे थायमिन डायमर्स फॉर्म करतात इन डीएनए. डीएनए मध्ये थायमिन डायमर्स फॉर्म झाल्यामुळे हे काय होणार आहे? त्यांचं रेप्लिकेशन प्रॉपरली होत नाही. ओके. युव्ही रेडिएशन, सॅम्पल डिरेक्टली युव्ही रेडिएशनला एक्सपोज केल्यानंतर जे बॅक्टेरियाज आहेत त्यांच्यामध्ये जे डीएनएज आहेत, हे युव्ही रेडिएशन काय करतात? त्यांचे थायमिन डायमर्स प्रोड्यूस करतात आणि ज्याच्यामुळे त्यांचं रेप्लिकेशन नाही होत. ओके. त्यानंतर इफेक्टिव्ह फॉर डिसइन्फेक्टिंग एअर. एअरच्या डिसइन्फेक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे, सरफेसेससाठी इम्पॉर्टंट आहे. बघा, म्हणजे तुम्ही कुठे कुठे हे युव्ही रेडिएशन, आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी वापरली नाही जाऊ शकत. ओके. जरी ऑटोक्लेव्हिंगचे काही फायदे आहेत, त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. कशासाठी यूज होते, कशासाठी नाही होते. आता फिल्ट्रेशन पण इज वन ऑफ द अप्रोप्रिएट मेथड, पण ती प्रत्येक सॅम्पलसाठी यूज केली जाते का? नाही. हीट सेन्सिटिव्हसाठी करा तुम्ही, पण बाकीच्या गोष्टींसाठी तुम्ही ऑटोक्लेव्ह करू शकता, हॉट एअर ओव्हन करू शकता. रेडिएशन्स पण इज वन ऑफ द नाईस प्रोसेस किंवा इम्पॉर्टंट प्रोसेस फॉर स्टरिलायझेशन. पण ती कशासाठी? त्याचे पण लिमिटेशन्स आहेत. इज nice process, but it can be disinfecting air, surfaces, biological safety cabinets. आता जे मी तुम्हाला कॅबिनेट इथे दाखवलं होतं, पुढून फिल्टर्स असणार आहे, वरच्या साईडून काय असणार आहे? युव्ही रेडिएशन्स. जरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये एंटर करतील तर ते तिथे किल होतील. ओके. 1-2 मिनिटासाठी तुम्हाला काय करायचंय? युव्ही रेडिएशन्स ऑन करायचे. पण याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंटली तुम्हाला काही ग्लासेस वेअर करायचे असतात जेणेकरून ते युव्ही रेडिएशन तुमच्या आईला एक्सपोज होऊ नये. ओके. आमचे जे गाईड होते त्यांनी ज्यावेळेस ते बायोसेफ्टी कॅबिनेट्समध्ये काम करत होते, तर त्यांच्याकडून अननोईंगली विदाऊट ग्लासेस खूप टाईमपर्यंत काम केलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे डोळे खूप जास्त सुजलेले. ओके. त्यांचे पुढचं 1 वीकभर त्यांचे डोळे सुजलेले होते. ओके. दिस कॅन बी अ व्हेरी हार्मफुल. युव्ही रेडिएशन जे असतात त्याच्यापासून तुम्ही जास्तीत जास्त स्वतःला प्रिव्हेंट करायचं आहे. आपण ज्या काही सनस्क्रीन्स यूज करतो, ओके, फेसवरती किंवा आपल्या बॉडीला अप्लाय करतो सनस्क्रीन्स, ते याच्यासाठी, कारण की तुम्ही जे काही सनकडून रेज येतात, लाईट, त्याच्यामध्ये पण युव्ही रेडिएशन्स असतात जे तुमच्या बॉडीवरती हार्मफुल राहू शकतात. तर तुम्हाला त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी तुम्ही सनस्क्रीन्स यूज करतात. सिमिलरली ह्या युव्ही रेडिएशन्स काही प्रमाणामध्ये बॅक्टेरियासाठी हार्मफुल ठरू शकतात इफेक्टिव्ह रेंजेसमध्ये. आता हे किती रेंज आहे? 260 नॅनोमीटर वेव्हलेंथ. युव्ही रेडिएशनची वेव्हलेंथ काय आहे? 260 नॅनोमीटर वेव्हलेंथ. कुठे यूज केले जातात, कशासाठी यूज केले जातात हे आपण बघतोय. त्यानंतर जे आयोनायझिंग रेडिएशन्स असतात ते कोणकोणते आहेत? गॅमा रेज, एक्स रेज, बीटा पार्टिकल्स.
आता यांचं काय करणार आहे, आयोनायझेस वॉटर, वॉटरमध्ये ते आयोनायझेशन फॉर्म करतात अँड ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समध्ये जनरेटिंग फ्री रॅडिकल्स, जे रॅडिकल्स आहेत किंवा मॉलिक्युल्स प्रोड्यूस व्हायला लागतात तुमच्या सेल्समध्ये, दॅट डॅमेजेस DNA. And now this is used for sterilization of disposable medical equipments. मग कशा कशासाठी, सिरिंजेस, कॅथेटर किंवा सुचर्स यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. फूड इरॅडिएशन, फूड इरॅडिएशन ही प्रोसेस तुम्ही ऐकली असेल किंवा कधी बघितली असेल. इरॅडिएशन प्रोसेसमध्ये दुसऱ्या रेज जे यूज केले जातात ते गॅमा रेज आहेत, एक्स रेज आहे, बीटा रेज आहेत. ओके, ओके. आता याच्यामध्ये बघा, आपण पहिलं बघितलं की फिजिकल मेथड, ज्याच्यामध्ये हीट यूज केली जाते, मॉइश्चर यूज केला जातो. त्यानंतर तुम्ही कोणता मेथड बघितलाय, फिजिकल, आणि तुम्ही आता इथे बघणार आहे केमिकल मेथड. ओके, केमिकलमध्ये जे काही डिसइन्फेक्शन प्रोसेसेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही केमिकल्स यूज करता, दोज आर द केमिकल मेथड्स फॉर डिसइन्फेक्शन. पहिला आहे अल्कोहोल. फॉर एक बेसिक एक्झाम्पल, सर्वांना माहिती आहे की कोविडच्या टाइममध्ये आपण काही सॅनिटायझर्स यूज करत होतो. ओके, सॅनिटायझर्स जेणेकरून तुमच्या हातावरचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना किल करताय. स्टरिलायझेशनसाठी करताय का तुम्ही, नाही, डिसइन्फेक्शनसाठी करताय. अँड व्हॉट इज डिसइन्फेक्शन, आपण स्टडी केले, स्टार्टिंगलाच मी डिफरन्स सांगितलाय. डिसइन्फेक्शन इज जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे नंबर्स आहेत त्याला तुम्ही एक सेफ लेवल पर्यंत आणते किंवा पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल करते. याच्यामध्ये अल्कोहोल जे आहेत याच्यामध्ये इथॅनॉल बघा, 70% इथॅनॉल आणि आयसोप्रोपॅनॉल 70%. मोस्ट इफेक्टिव्ह इज 70% इज मोर इफेक्टिव्ह दॅन ॲब्सोल्यूट अल्कोहोल. ॲब्सोल्यूट अल्कोहोल पेक्षा इथेनॉल जे 70% मध्ये वापरलं जातंय ते जास्त प्रमाणामध्ये इफेक्टिव्ह आहे. प्रोटीन डिनॅच्युरेट करतात बॅक्टेरियाज. ओके, तर याच्यामध्ये बघा ते काय करणार आहे, अँड डिस्ट्रप्शन ऑफ लिपिड मेम्ब्रेन्स, दिस इज बॅक्टेरिया. आता सगळ्यांना सगळं माहिती आहे. ओके, तुम्हाला सगळ्यांना हे क्लासमध्ये शिकवलंय. सेल मेम्ब्रेन कुठे असणार आहे, आउटर असणार आहे का इनर असणार आहे, बाहेरच्या साईडला कोणती प्रेझेंट असणार आहे, हे मला सांगायचं सगळ्यांनी. बॅक्टेरियाची आउटर मेम्ब्रेन ही कोणती असते आणि इनर मेम्ब्रेन कोणती आहे. येस, बॅक्टेरियाची आउटर मेम्ब्रेन काय आहे, विद्या, श्रवस्ती, शुभांगी, स्नेहा, माहिती कोणाला. ऑलरेडी आपण क्लासेस कंप्लीट केले त्याचे. बघा इथे ही जी आउटर मेम्ब्रेन आहे ती आहे सेल वॉल, इनर मेम्ब्रेन आहे सेल मेम्ब्रेन. ओके, सेल मेम्ब्रेन इज लिपिड मेम्ब्रेन. लिपिड मेम्ब्रेन, लिपिडचे 2 बायलेयर्स असतात, त्याच्यामध्ये प्रोटीन्स एम्बेडेड असतात. फ्लुइड मोसॅक मॉडेल सुद्धा हा सेल मेम्ब्रेनचा एक मॉडेल आहे. ओके, ज्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, अशा मेम्ब्रेन्स प्रेझेंट असतात लिपिडच्या आणि आतमध्ये असे प्रोटीन्स आतमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके, ट्रान्सपोर्टचं काम करणारे आउटर मेम्ब्रेन्समधून इनर मेम्ब्रेनपर्यंत ते काय करतात, मॉलिक्युल्सला ट्रान्सफर करण्याचं काम करतात. तर याच्यामध्ये बघा, स्किन अँटीसेप्सिस बिफोर इंजेक्शन्स, डिसइन्फेक्शन ऑफ हार्ड सर्फेसेससाठी अल्कोहोल यूज केले जातात. त्याच्यानंतर जे थर्मोमीटर्स असतात हॉस्पिटल्समध्ये, थर्मोमीटर्सनी काय टेम्परेचर चेक केलं जातं, पण ज्यावेळेस एका पर्सनकडून आपण दुसऱ्या पर्सनकडे हा थर्मोमीटर घेऊन जातो तर तुम्ही बघितलं असेल यांना क्लीन केलं जातं अल्कोहोल. लिमिटेशन्स काय, इनइफेक्टिव्ह अगेन्स्ट स्पोर्स, स्पोर्ससाठी हे इनइफेक्टिव्ह आहे. स्पोर्स किल करणार आहेत का, नाही करणार. नॉन एनव्हलप्ड व्हायरसेस, ओके, नॉन एनव्हलप्ड व्हायरसेस लाईक नोरोव्हायरस, पोलिओ व्हायरस आणि हेपॅटायटिस ए, तिच्यासाठी इफेक्टिव्ह ते नसणार आहे.
ओके, अल्कोहोल तुम्ही स्टडी केलं. त्यानंतर अल्डिहाइड्स, ग्लुटर अल्डिहाइड 2%, हाय लेवल डिसइन्फेक्टंट आहे, स्टरिलंट, किल्स व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया. आता व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरियाचा तुम्हाला अर्थ समजलाय. ते व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरियाजला, फंजायला, व्हायरसेसला किल करणारे आणि विथ प्रोलॉंग कॉन्टॅक्ट, खूप जास्त टाइमपर्यंत कॉन्टॅक्ट पाहिजे यांचा, 10 hours फॉर स्टरिलायझेशन अँड 20 minutes फॉर डिसइन्फेक्शन. त्यावेळेस तुम्ही अल्डिहाइड ही बेस्ट किंवा एक अप्रोप्रिएट प्रोसेस फॉर डिसइन्फेक्शन असं म्हणू शकता. आता याचं मेकॅनिझम काय करणार आहे, ते क्रॉस लिंक्स प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स. न्यूक्लिक ऍसिड ज्या प्रेझेंट्स आहेत किंवा त्याच्यामध्ये प्रोटीन जे असणार आहेत वेगळी बॉडीमध्ये, त्यांच्यामध्ये हे क्रॉस लिंकिंग प्रोड्यूस करतात. आणि स्टेरिलायझेशन ऑफ हीट सेन्सिटिव्ह मेडिकल इक्विपमेंट्स यांच्यासाठी हे वापरले जातात. फॉर्मलडिहाइड हे फ्युमिगेशन ऑफ रूमसाठी वापरलं जातं, प्रिव्हेंटिंग बायोलॉजिकल स्पेसिमेन्स. ओके, त्यानंतर टॉक्सिक फ्युम्समध्ये हे फॉर्मलडिहाइड वापरले जाते. त्यानंतर हॅलोजन्स, क्लोरीन कंपाऊंड्स, याच्यामध्ये सोडियम हायपोक्लोराइड, ब्लीच. ओके, जे ब्लीच आहेत वाईडली यूज केलं जातं. मेकॅनिझम काय आहे, ऑक्सिडेशन. युजेस वॉटर डिसइन्फेक्शनसाठी हे वापरले जातात. ब्लीच सगळ्यांना माहिती असेल, ब्लीच किंवा क्लोरीन ते कसं आहे, हॅलोजन्स आहेत. वॉटरचं किंवा पूल कंटॅमिनेशन जे होतं त्यांच्यामध्ये हे वापरलं जातं. हॉस्पिटल्समध्ये, सॅनिटायझेशन इन फूड इंडस्ट्रीमध्ये. आयोडीन, टिंक्चर ऑफ आयोडीन, हे काय प्रोबिडोन आयोडीन, त्यालाच काय म्हटलं होतं, बीटाडाईन, जे काही स्किनचं अँटीसेप्सिस आहे, अँटीसेप्सिससाठी वापरले जाणारे हे मॉलिक्युल्स आहेत, ज्याच्यामध्ये आयोडीन पण येतं, बीटाडीन पण येतात. आणि हे दोन्ही सुद्धा वापरले जातात ॲज अ हॅलोजन्स. फिनॉल्स बघा, कार्बोलिक ऍसिड्स, फिनॉल्स, लिस्टर्स, ओरिजिनल अँटीसेप्टिक्स, लार्जली रिप्लेस बाय लेस टॉक्सिक कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये काय येणार आहे, लायसॉल येणार आहे, म्हणजे जे सोप्समध्ये प्रेझेंट असणार आहे. डिसइन्फेक्शन ऑफ फ्लोअर्स आणि सॅनिटरी वेअरसाठी हे फिनॉल्स वापरले जातात. ओके, यांचं मेकॅनिझम काय असणार आहे, डिस्ट्रप्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्रोटीन डिनॅच्युरेशन हे करतात. आणि ऑक्सिडायझिंग एजंट्स, ज्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साईड जर तुमच्या ऊंचवरती टाकलं असेल कधी, तर तुम्ही बघितलं असेल व्हाईट फेस तिथं जनरेट होतो. ओके, 30% कॉन्सन्ट्रेशन इज यूज इन हाय लेवल डिसइन्फेक्टंट. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय, ऑक्सिडायझिंग एजंटचा हायड्रोजन पेरॉक्साईड. ओझोन, वॉटर प्युरिफिकेशनसाठी वापरलं जातं. O3 इज ओझोन, O3. आणि हायली इफेक्टिव्ह बट कोरोसिव्ह, इफेक्टिव्ह आहे पण कोरोसिव्ह पण आहे. पोटॅशियम परमॅंगनेट, युरोलॉजिकल अँटीसेप्सिस, वूड डिसइन्फेक्शनसाठी वापरले जाते. मेकॅनिझम, रिलीज ऑफ फ्री रॅडिकल्स दॅट ऑक्सिडाइज कल्चरल सेल्युलर कंपोनेंट्स. ओके, तर याच्यामध्ये बघा, नेक्स्ट आपला मायक्रोबायोलॉजीचा पार्ट आपण इथे कव्हर केलाय. ओके, तर उद्याच्या लेक्चरमध्ये जे काही आपण स्टडी करणार आहे त्यामध्ये LSO साठी, आता जो आपण बॅक्टेरियोलॉजीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर केलाय त्याच्यामध्ये त्यांना बेसिक आयडिया आलेली असेल. आता पॅरासिटोलॉजिकल आणि एक दुसरा आहे बॅक्टेरियोलॉजिकल डिसीजेस आपण उद्या 11 ते 12च्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर जे काही तुमचे मायक्रोबायोलॉजीचे लॅब टेक्निशियनचे लेक्चर्स असतील ते तुम्हाला टाइम टेबलनुसार फॉलो करायचे. ओके, येस, बरोबर आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. उद्याचा लेक्चर LSO साठी राहणारे 11 ते 12. बाकीचे जे स्टुडंट्स आहेत बॅक्टेरियोलॉजिस्टचे लॅब टेक्निशियन यांनी टाईमनुसार त्या बॅचमध्ये जॉईन करा. ओके, टाइम टेबल प्रोव्हाइड केलेला आहे तुम्हाला, तुमच्या ग्रुप्समध्ये पण ॲड केला आहे आणि जे काही स्टुडंटचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण टाकलेला आहे. तर तुम्ही रेफर करा आणि त्या टाईमनुसार तुम्ही क्लास जॉईन करू शकता. ओके, थँक्यू एव्हरीवन. दिव्या, विद्या, सुप्रिया, शुभांगी, Sneha. Thank you.